सोलापूर लोकसभा मतदारसंघातील शेतकरी, ग्रामीण नागरिक, घरकुल लाभार्थी, भाविक आणि सर्वसामान्य जनतेच्या विविध प्रश्नांसाठी खासदार प्रणिती शिंदे यांनी शेतकरी आणि ग्रामस्थांच्या शिष्टमंडळासह जिल्हाधिकारी कार्यालयात भेट देऊन जिल्हाधिकारी एस. कार्तिकेयन यांना विविध विषयांवरील निवेदने सादर केली. संबंधित प्रश्नांवर तातडीने कार्यवाही करून लवकरात लवकर योग्य निर्णय घ्यावेत अशी मागणी त्यांनी केली. खासदार प्रणिती शिंदे यांनी प्रधानमंत्री पीक विमा योजनेअंतर्गत सोयाबीन पिकाचे नुकसान झालेल्या सोलापूर लोकसभा मतदारसंघातील पात्र शेतकऱ्यांना पीक विम्याची रक्कम तात्काळ वितरित करावी अशी मागणी केली. नैसर्गिक आपत्ती, अवकाळी पाऊस, दुष्काळ आणि गारपिटीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना आगामी हंगामासाठी आर्थिक मदतीची गरज असल्याचे त्यांनी नमूद केले. तसेच पंढरपूर तालुक्यातील रांजणी येथील गट क्रमांक 280 आणि 484 या गायरान जमिनीबाबत ग्रामस्थांनी केलेल्या तक्रारींची चौकशी करून संबंधित ग्रामस्थांना न्याय मिळवून द्यावा अशी मागणी त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे केली. ग्रामीण भागातील पायाभूत सुविधांच्या विकासासाठी जिल्ह्यातील विविध गावांमध्ये ओढ्यांवर पूल बांधण्यासाठी सर्वेक्षण करून आवश्यक प्रस्ताव तयार करावेत व निधीसाठी पाठपुरावा करावा अशी मागणीही त्यांनी केली. पावसाळ्यात अनेक गावांचा संपर्क तुटत असल्याने विद्यार्थी, महिला, शेतकरी आणि रुग्णांना मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागत असल्याचे त्यांनी नमूद केले. अक्कलकोट तालुक्यातील आंदेवाडी गाव भीमा नदीच्या बॅकवॉटरमुळे दरवर्षी गंभीर समस्यांना सामोरे जात असल्याने गावाच्या पुनर्वसनासाठी आवश्यक कार्यवाही करण्यात यावी अशी मागणी खासदार शिंदे यांनी केली. धार्मिक, पर्यटन आणि स्थानिक विकासाच्या दृष्टीने मोहोळ तालुक्यातील वाळूज येथील श्री नागनाथ मंदिरास तीर्थक्षेत्र ब दर्जा मंजूर करावा अशी मागणीही त्यांनी केली. पंढरपूर तालुक्यातील पोहरगाव येथील रेशन दुकानात इष्टांक उपलब्ध असूनही लाभार्थ्यांना धान्य मिळत नसल्याच्या तक्रारींची चौकशी करून पात्र रेशन कार्ड धारकांना धान्य वितरण सुनिश्चित करावे अशी मागणी केली. मोहोळ तालुक्यातील रानमसले येथे JSW सोलार प्रकल्पामुळे शेतकऱ्यांच्या पारंपरिक वहिवाटीच्या रस्त्यावर अडथळे निर्माण झाल्याची तक्रार ग्रामस्थांनी केल्याने शेतकऱ्यांना पूर्वीप्रमाणे ये-जा करण्यासाठी रस्ता खुला करून देण्याचे निर्देश संबंधित कंपनीला देण्यात यावेत अशी मागणी खासदार शिंदे यांनी केली. घरकुलासाठी जागेचा प्रश्न गंभीर बनला असल्याने गावालगत उपलब्ध गायरान जमिनींचे सर्वेक्षण करून पात्र लाभार्थ्यांना घरकुल बांधण्यासाठी जमीन उपलब्ध करून देण्याबाबत शासनाकडे विशेष प्रस्ताव सादर करावा अशी मागणीही प्रशासनाकडे करण्यात आली. यावेळी जिल्हाधिकारी एस. कार्तिकेयन यांनी सर्व निवेदनांची सकारात्मक दखल घेत संबंधित विभागांकडून वस्तुनिष्ठ पडताळणी करून योग्य त्या उपाययोजना करण्यात येतील. तसेच प्रलंबित प्रश्नांवर सकारात्मक निर्णय घेण्यासाठी प्रशासन प्रयत्नशील राहील असे आश्वासन दिले. खासदार प्रणिती शिंदे यांनी सादर केलेल्या या विविध निवेदनांवरून शेतकरी, ग्रामीण नागरिक, घरकुल लाभार्थी, रेशन कार्डधारक आणि ग्रामस्थांच्या प्रश्नांबाबत त्यांचा सातत्यपूर्ण पाठपुरावा करत असल्याचे दिसून येत असून संबंधित विभागांनी या मागण्यांची गांभीर्याने दखल घेऊन तातडीने कार्यवाही करावी अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे.